कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं 15 जानेवारी काँग्रेसच भारी असं म्हणत आज काँग्रेस शिवसेना आघाडीने कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला। महिलांना आणि विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा, शहरातील वाहतूक समस्या आणि झेंजी तरुणांसाठी दमदार आश्वासने देत आमदार सतेज पाटील यांनी 15 जानेवारीला महापालिकेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे। पाहुयात या जाहीरनाम्यातील ठळक आश्वासने। कोल्हापूर महानगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या तर्फे आज हा जाहीरनामा आज इथं आपल्यापुढे ठेवण्यात येत आहे। 65% लोकांनी रस्त्याबद्दल आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत। मग आरोग्य सुविधा, KMT सुविधा, वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था, ड्रेनेज, गटर, शाळा, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, रोजगार म्हणजे IT पार्क सुरू व्हावा, स्ट्रीट लाईट, सार्वजनिक शौचालय, भ्रष्टाचार आणि पारदर्शकता, प्रशासकीय कागदपत्र वेळेवर मिळणे, CCTV सुरक्षा व्यवस्था, भटके कुत्रे, अशा अनेक विषय आहेत की ज्या संदर्भात आम्हाला सूचना आलेल्या आहेत। तर छत्रपती महाराणी ताराबाई राणींची 350वा जन्मशताब्दी वर्ष या ठिकाणी सुरू आहे। हे 350 जन्मशताब्दी वर्ष सुरू करत असताना हा आमचा जाहीरनामा त्यांच्याकडून प्रेरणा घेणारा जाहीरनामा आहे। आई अंबाबाईला आम्ही तो जाहीरनामा सादर केला आणि आई अंबाबाईला प्रार्थना केली, आम्हाला शक्ती दे, आम्हाला ताकद दे हा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी। आणि छत्रपती महाराणी ताराराणींना अभिप्रेत असणारं काम आम्हाला करायचं आहे। आणि म्हणून महिलांच्या बाबतीत आम्ही सगळ्यात मोठा निर्णय या कोल्हापूर शहरामध्ये घेतोय की आज KMTमध्ये दररोज 45,000 प्रवासी प्रवास करतात, त्यामध्ये 60% महिला असतात। तर ही KMTची सेवा कोल्हापूर शहरामध्ये महिलांसाठी 100% मोफत करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला। सध्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रवास करतात, त्यांना 50% सवलत आहे, ती आम्ही 100% सवलत KMTच्या माध्यमातून त्या ठिकाणी देणार आहोत। त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र पिंक बसेस ही संकल्पना आम्ही राबवणार आहोत, जी स्वतंत्रपणे फक्त महिलांसाठी या KMTमध्ये धावतील। समजा एका रूटवर 4 बसेस येत असतील तर त्यातली एक बस पिंक बस असेल, ज्यामध्ये फक्त महिलांना बसण्याची मुभा त्या ठिकाणी असणार। दुसरी एक योजना आमची अशी आहे, आज मोठे आजार झाल्यानंतर पहिलं त्याला मदत कुणीतरी दिली पाहिजे आणि या कोल्हापूर शहरातला माणूस म्हणजे आजाराची व्याख्या आम्ही तयार करू। काही महापालिकेमध्ये ही योजना लागू आहे, ती योजना आम्ही इकडे इम्प्लिमेंट करणार आहोत। ताबडतोब त्या कुटुंबाला महापालिकेच्या वतीनं 10,000ची मदत ही ताबडतोब त्या कुटुंबाला त्या ठिकाणी देण्यात येईल। पहिल्या वर्षात आम्ही म्हणतो की खड्डेमुक्त कोल्हापूर करू, तसं पहिल्या वर्षात सार्वजनिक शौचालय हे पहिल्या 6 महिन्यामध्ये महिलांची सार्वजनिक शौचालय टाईमलाईनच ठरवणार आहे आम्ही, घोषणा नाही आहे आमचा, तर टाईमलाईन आहे। पहिल्या 6 महिन्यात या स्वच्छतागृह या ठिकाणी करू। 7,000 गाड्या या मल्टीलेवल पार्किंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार्किंग होईल, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। मग सिग्नलचा विषय, कोल्हापूर कनेक्ट ॲप करून कुठं पार्किंग शिल्लक आहे, तुम्ही जर तावडे हॉटेल जर आला तर त्या माणसाला कळेल की मी गाडी कोल्हापूर शहरामध्ये कुठं पार्क करायची। IT आणि स्टार्टअप याला इकोसिस्टीम तयार करणं, IT साठी महाराष्ट्र शासनानं धोरण काढलेलं आहे, परंतु 2 टायर सिटीजना म्हणावी तशी सवलत नाही, त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे आम्ही करणार आहोत। परंतु आम्हाला प्रॉपर्टी टॅक्समध्ये ITचं उभारली इमारत आणि फक्त IT करत असेल तर त्याला प्रॉपर्टी टॅक्समध्ये आम्ही सवलत देणार आहोत। 500 मुलांना जर रोजगार तिथे मिळत असतील, 100 मुलांना जर रोजगार मिळत असेल तर त्याला सवलत देण्याची भूमिका आमची असेल। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आम्ही करतोय की जेनझी 18 ते 25 या वयोगटातल्या मुलामुलींची वॉर्ड वाईज कमिटी या ठिकाणी आम्ही करणार आहोत। जनरल बॉडीमध्ये ठराव करून आम्ही ती करणार आहोत। 18 ते 25 या वयोगटातली मुलं आणि मुली त्या वॉर्डाच्या वॉर्ड समितीमध्ये त्या ठिकाणी असतील आणि ते भविष्य असणार आहे आमच्या या शहराचं। त्या 18 ते 25 वयोगटातल्या मुलामुलींचा सल्ला नव्या गोष्टींसाठी, नव्या संकल्पनांसाठी प्रत्येक वॉर्डामध्ये, महापालिका स्तरावर तर आम्ही करूच, परंतु प्रत्येक वॉर्डामध्ये त्यांचा सहभाग असेल नव्या मुलांचा,
जे आमच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करतील, सल्ला देतील. माझं म्हणणं महायुतीतल्या सगळ्या लोकांना आहे, 1 वर्ष तुमच्या सत्तेला झाली, तुम्ही काय केलं कोल्हापूरसाठी? तुम्ही आत्ता 1 वर्षात आणि मागच्या 2.5 वर्षात काय करू शकला नाही, आता काय करणार आहे तुम्ही? त्यामुळे फार काय त्याचा ते फक्त बोलण्यासाठी आहे, त्याचा काही उपयोग नाही. निधी आम्हाला निश्चितपणे टाईड अप निधी आहे, तो आम्ही मिळवून घेणार. बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.